तर हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. तर आजचा व्हिडिओ आहे आपला दिवाळीचा किल्ला बनवण्याचा. तर ही आहे माझी सगळी टीम जे मला किल्ला बनवायला मदत करणार आहे. हे आहे आमचं सगळं सामान. आता ह्यांनी सगळ्या पोरांनी इथे सरका बरं माती आणलेली आणि चाळून आणलेली आहे आणि इथे शेण आहे, त्यांनी शेण पण आणलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आम्हाला बनवायचा आहे किल्ला आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे किल्ल्यासाठी अजून सामान गोळा करायचं आहे. म्हणजे की पूर्ण नाही एवढं. हा, हे एवढंसं पुरणार नाही आम्हाला. सो आम्हाला खूप सारं सामान गोळा करायचं आणि तिथून होणार आहे आमची सुरुवात. तर ही आमच्यावर लक्ष ठेवणार. हिला झोपवायचं आहे. दुपारचे वाजलेत 3:30 ते 4 आणि हिला झोपायचं नाहीये. दिवसभर झोपलेली नाही आणि हिला झोप पण येत नाही. आम्ही किती ट्राय केलं हिला झोपवायला, झोपत तर नाही. आणि हे बघा, हे माझे भाऊ बहीण दगड वाहत आहेत बघा. हे इथून पोरं दगड उचलतात. एकदा माझ्याकडे. ओ माय गॉड, दिस इज सो हेवी गाईज. एवढे खूप आहेत. तर ह्याच्यापासून बनवायचा आता किल्ला. आणि पहिल्यांदा आपल्याला दगडी रचून घ्यावे लागतील. हे जे काही ते सामान पडलंय ते सगळं रचून घ्यावं लागेल. मग त्याच्यावरती कापड टाकून मग मातीने सेट करायचंय. मातीने सेट करायचंय. ही बघा, सरक सरक, हिच्या बाजूला सरक, सरक सरक, हिच्या बाजूला सरक. वीरा, ए वीरा, कुठे चालली तू? कुठे चालली? योगा योगा योगा. काय हे बघा, इथे हे शेण आणि माती दोन्ही आहे ना. हा, दोन्ही घालवतायत. आणि आणायला कोणी गेलं नव्हता, बिचारी फक्त उपासना गेलती. नाचत 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 पुढे गेले हे सगळे. हा की हा आम्ही चाललोय आम्ही चाललोय. आणि तिथं गेल्यावर एकाने हात लावला नाही. साधं घेऊन सुद्धा येत नव्हते तो टप. उपासनाने उचलून आणलेला आहे. ते शेण आणायला दुसरीकडे गेलते. आता कालवतायत. मग त्या शेणामध्ये हे जे गोणपाटे ते भिजवायचं आणि मग त्याच्यावर टाकायचं. तर अशा प्रकारे करणार आहे. बाबा काय करताय तुम्ही? अहो ते बुडवायचं आहे ना त्याच्यात, मग टाकायचं ह्याच्यावर. असं करणार आहे. हो, असं पूर्ण टाकणार. बाबांच्या गायडन्स मध्ये आम्ही बनवतोय किल्ला. दरवर्षी उपासना आणि बाबा बनवतात. शी काय त्यात, इट्स ओके. तर ह्याच्यात आम्ही आता हे गोणपाट टाकलेले ते मिक्स करायचं. प्रॉपर मिक्स कर. अरे ह्याच्यात पाणी टाका रे. नाही, ते तसंच लागतंय. तर हे करणार आहे. टाक टाक टाक. हे दोघी जणी करतायत. हे खळो 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 जल्दी. ये ना करायला. ट्रॅक्टर कसं चालवतायत? कसं 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 चालवतायत ट्रॅक्टर? ट्रॅक्टर काय काय विरा, काय झालं? ते बघा, ट्रॅक्टर आला कशी जा जा करती. काय ट्रॅक्टरला काय करते तू आता? बघायचं कशी घाबरली. दादा आतमध्ये जा, ट्रॅक्टर आला. या सगळ्या बहिणींनी आणि भावाने ते काम करायला स्टार्ट केले. उतर उतर इथं. उतर ना काय. सुंदर प्रकारे असा आमचा किल्ला तयार झालेला आहे. हे बघा, नंतर सगळ्यांचं चालू आहे. बस ना खालून नीट लावा. प्राप्ती इथून पाठीमागची नीट लेवल करते. असं ओट्यावर नाही हे पडलं पाहिजे. हो, नीट कर. तुमचं काय म्हणणं? कसं करतायत आपली पोरं? तुमची काही तुम्हाला बोलायचं आहे का? हा, एवढं असं. अच्छा असं. हा, अजून कसं चाललंय तो ट्रॅक्टर? गोंडास. अरे मी नीट लेवल केली होती ना. मी हात जर सोडला तर तू पडणार नाही का बाळा? तिथे कुक्कू बसलाय त्याच्यावर. तो बघून आम्हाला कुक्कू सुचते. कुक्कू आहे ना, कुक्कूला बोलिये. सॉरी सॉरी सॉरी. कुक्कू ये का बोलले होते पहिले. हाँ चेंज करून आजच खराब झाली. जा वर जा वर. ये आधा डन हो चुका है. मैंने किया है. मैंने
हाँ, इसने अकेले घंटा, इसने किया है, इसने किया है, उसने किया है, इस सब ने मिलके किया है. आता ह्याला पायऱ्या वगैरे काढायच्या आहेत. एक विहीर बनवायची छोटीशी. तर हे बघा अशा प्रकारे ह्या पायऱ्या आता मी बनवल्या आहेत. उपासनेने मला ह्यात हेल्प केलेली आहे. आणि ज्यांना वाटतं की शहरात मुली शेणाला हात लावत नाही, तर मी लावलेला आहे. असं काही नसतं, सगळं करतात. ते शेण सारवती, शेण आणि माती मिक्स आहे. सो आमचं किल्ल्याचं काम होत आलंय. लास्टची फिनिशिंग मी देते. आणि मला हेल्प करत आहे उपासना आणि प्राप्ती. तर फायनली आमचा किल्ला झालेला आहे. आणि म्हणजे झाला आहे म्हणजे थोडं झालं आहे. आता थोडंसं त्याचं आमचं काय म्हणतात, एकदम छोटे काम बाकी आहे. मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे ही आम्ही शेती बनवली आहे. त्याच्यात माझ्या भावांनी गहू टाकलेत. ही विहीर आहे. इथे कुस्तीचं मैदान तयार करायचं, त्याच्यासाठी आम्हाला लाल माती आणायची आहे. आणि हा अशा प्रकारे किल्ला आहे. इथे पायऱ्या वगैरे बनवल्या आहेत. इथे आम्हाला असा झेंडा लावायचा आहे. सो बऱ्यापैकी काम झालं आहे. आता थोडंफार बाकी आहे, ते उद्या करू, कारण की आज किल्ला सुकणार आहे. उद्यापर्यंत सुकेल, मग उद्या त्याला बाकीचं काम करता येईल. तोपर्यंत आम्ही झेंडा वगैरे असं बनवून घेणार आहे साईडने. अजून बघू आता जे काय आयडिया सुचेल ते करता येईल उद्या.